महाराज खरंच ते खरंच असतात. आता काय झालं माहिती का, कीर्तन म्हटलं की चांगला माल या ठिकाणी खपत नाही. नामचिंतन कोणाला आवडणार. विनोद केलं की बाई म्हणतात बाई लय महाराज चांगला होता, लय हसिल बाई बाई असा महाराज कवा चांगला नाही. आणि कोणता अभंग काय करायचं अभंग होत हसिल सासूचं सुनाचं सांगितलं त्याच्यात बाया महाराज. आणि आपल्या गावामध्ये वेद शास्त्र संपन्न विघ्ने बाबाचं कीर्तन. माया ब्रह्म उत्पत्ती स्थिती लय, शरीराची उत्पत्ती, विराट स्वरूपाची उत्पत्ती, माया ब्रह्म सोम स्थिती सर्व ते ज्ञान. पण कसं असतंय आपल्याला समजत नाही आणि म्हणून भाषा समजत नसल्यामुळं बोर होत. मग त्याच्यात ते विनोद लागतो. पण विनोद हा कीर्तनामध्ये नाही. मग परिपूर्ण भिनलेला अंगामध्ये. एकादशीचं कीर्तन झालं, कीर्तन संपत आलं, सावता महाराज म्हणतात आता मला असं वाटतंय या जगामधला माझा खेळ संपत आलेला आहे. आपल्याला बी कळतं, आपलं मरण आपल्याला दिसून येतं. मामा येतं दिसतो. अनुभव आली या अंगा ते या जगा सांगत असे. उदाहरण द्यायचं जर झालं तर आमचे दादा तास द्यायला लागायचं. एक वेळेस पाहता पाहता देवाचं नाव घ्या ना, देवाचं नाव घेत नसतो. देवाचं नाव ज्या वेळेस जायचंय त्यावेळेस पौर्णिमा, कार्तिक मास, उत्तम तिथी, उत्तम पर्व काळ, सोमवार. मला म्हणतात माऊली ते मोबाईल दे बोलते, मला भागवत ऐकायचं. म्हणजे भागवत ऐकायचं बोलताय. मरण मी काय सांगतो, आपलं मरण आपल्याला दिसतंय, आपल्याला दिसतंय. आणि मग म्हटल्यानंतर नामाचं चिंतन 3 तास होतं. नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. त्यावेळेस मोबाईल होता मेमरीचा, त्याच्यामध्ये होतं भागवत. माऊली मला शिंदे आळंदीकर त्यांचं भागवत होता होती. खूप गोड चिंतन. आळंदीला गेलो, आळंदीला गेल्यानंतर छंद होता भागवताचा. मनात नव्हतं भागवत मी सांगल म्हणून, परंतु भागवत ऐकत असताना छंद होता. मग त्याच्यामध्ये प्रमाण आलं. काय प्रमाण आलं? मरण माझे मरून गेले, मज केले अमर. हे प्रमाण ऐकलं आमचे दादा म्हणते माऊली हे मरायचं म्हणतंय. हो दादा, एक दिवस येणार, एक दिवस जाणार. मग असं म्हटल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं. सकाळची वेळ आहे, मला मंदिरात जेवायचंय. जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर मला म्हणते दूध आला. सर्व या ठिकाणी बोलून घेतलं. मी काय सांगतोय, मरण हे डोळ्यानं आपल्या स्वतः डोळ्यानं पाहणारी व्यक्ती. नामचिंतन चालू आहे. नामचिंतन करता करता ते जे मोबाईल होता कानालाच होता नामचिंतन. आणि आपल्या शेतीला मुंबई हरिओम हरिओम 3 वेळेस चाललो म्हणले. मी आता गावाकडे गाडी येईल मला न्यायला, आणि गाडी येणार होती. आणि कुठं जायचं आपल्यामुळे शेड केलं ना, आम्हाला सगळ्याला माहिती आता गाडी येईल, त्याला घेऊन जायचं. जर शेवट काय असतो, शेवटला वाटतं आपली इच्छा कुठं आपलं गावाकडेच जावा. कुठं जातो मी, शेवटी आपल्याला गावावरच यायचे. मदन 10 मिनिटात 2-3 तास नामचिंतन झालं. देश लावला. कोणाला कळलं का? नाही कळलं. म्हणून मदन माझे मरून गेले, मज केले अमर. आणि ती तिथी एकादशीला 10 दिवस,
आणि माऊली समाधी सोहळ्याच्या दिवशी पुण्यतिथी, दरवर्षी पुण्यतिथी मी साजरी करतो दरवर्षी. आणि सावता महाराज पुण्यतिथी माजलगावला होत होती 3 वर्षापासून. गावात माजलगावचे म्हणजे महाराज सावता महाराज कुठे आहेत, नाही गेले गावाकडे. आता इथं मुलगा कशी आपली. मग तद्व सावता महाराजाला कळालं की आता मी जाणार आहे, पण एकादशीचं चिंतन खूप गोड चिंतन सांगितलं. सर्व या ठिकाणी ऐकू लागले, श्रवण करू लागले. विश्वंभरी ओळखी नाही आप्तबाळे दिसती तही, विश्वपित्या प्रमाण समयी होती सकळ मिथ्या. सर्व मिथ्या होते, जवळ कोणी येत नाही. आपल्याला एकल्याला जायचं, एकला ना एकला जाणार. सोबत काय आणले का आपण, काही आणलं नाही, काही न्यायचं बी नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी है इस जिंदगी का. आपण म्हणतो आत्ता मला काल बोलला, आत्ता बोलता बोलताच गेला. एकादशीचं कीर्तन संपलं. सकाळी या ठिकाणी द्वादशीचा मेळ जमवला. द्वादशीला सर्वजण या ठिकाणी द्वादशीचं परिपूर्ण जेवण केलं आणि सर्वांना प्रसाद दिला. त्या प्रसादासाठी त्या द्वादशीला आनंद गावला. देव या ठिकाणी गुप्त रूपाने देव सुद्धा आलते. सगळे तृप्त झाले. ऋषी मुनी संतोष वाटला. अज्ञान देवादिक पितर सगळ्यांना संतुष्ट केलं. गण गंधर्व किन्नर त्यांना संतुष्ट केलं आणि तिन्ही लोकाचे तिन्ही जगामधले लोक आले होते आरणगावला. त्यांनी डोळ्यानं पाहिलं. अप्सराधिक अष्टनायिका संपूर्ण आरणलाल त्या सावता महाराजांचं कीर्तन श्रवण करण्यासाठी. आणि आपल्या गावामध्ये सावता महाराज आहे जे काय आपलं गाव जे आहे ना ते शिवक्षेत्र पेठ बाबळगाव या ठिकाणी सावता महाराजांचा समाधी सोहळा मोठ्या जोमानं चालू आहे. आणि मग सर्व साथ या ठिकाणी नारद आलते. तुंबलाची साथ आहे. सगळ्यांना संतोष वाटला आणि संतोष वाटल्यानंतर आनंद वाटला. आनंद गजबजून आलं. आप्तजन जे होते ना त्यांना शकून वाटू लागलं.
आणि शकोन झाल्या मंद शक्य प्राय व्यवहारामधली जी काय कोणही दिसू लागली सर्व धावून येतात. आलंगाव गजबजल्याले आणि दुपारी ब्रह्मरसाचं जेवण सुरू झालं. दुपारी प्रवचनाला आरंभ झाला आणि सावतार महाराजांना त्या प्रवचन या ठिकाणी प्रतिपादन केलं. आणि जो साधक भक्त होता त्याला साधनी देह त्यागतात देशकाल विहित देवयान सदरूप सदरूप प्रख्याता ग्रंथ तुटो मरण सर्वात्मक भोग बघत असताना अहंकार मग नष्ट होऊन मी माझा संकोच दूर करतो आणि देव हृदयामध्ये प्रगट होतो. हे चिन्ह अंगामध्ये उमटत असत. महावाक्य सांगितलं आणि विचार केला या जगामध्ये आपण परिपूर्ण संबंध कुळ ज्ञान दीपांचा सर्वांचा या ठिकाणी नाश होत असतो. काम क्रोध यांचा नष्ट वैराग्य वस्ती ब्रह्माग्नीने तृप्त होता सदा सर्व काळ. आणि या ठिकाणी आपलं वडील गेले आई गेली तर त्यांचं कर्म आपल्याला करावं लागतं. काय करावं लागतं? एकाच या पिंडदाने पूर्ण सकळ उद्धरली पंचमहाभूत हुताशली ब्रह्मरूप अग्नीत. मग म्हणून पिंडदान पाडावं लागते. त्यांच्या कर्मातून या ठिकाणी व्हावं लागतं. म्हणून या ठिकाणी मरणाआधी मी मेलो सुखरूप होऊन ठेवलो नामरूपाला विसरलो नाही अशी स्थिती प्राप्त झाली. आणि विहित सुखरूप वरती झाल्याबरोबर समूळ अहंकार होता. अहंकार नव्हता. अहंकाराचा नाश झाला. आणि जीव या ठिकाणी ज्यावेळी जी काय सत्ता होती सत्ता बळकट झाली. कळी काळाला भय सुटलं. जन्म मरण नात्या दुसरं मरण देहपात नात्याला नव्हता. आघात झाला. आणि म्हणून म्हणतात देवा देह जावो आत्मा राहो पांडुरंगी नर भावो. देह जावो आत्मा राहो देह जावो आत्मा राहो. पांडुरंगी जड भाव. मग या ठिकाणी कर्ण कोणी समजणारा आणि या ठिकाणी जे जे मन वाणीनं प्राप्त होतं ते श्रवणानं होत असतं. असं केल्यावर असं प्रतिपादन केलं. प्रतिपादन केल्यानंतर श्रोत्यांना समाधान झालं. अंत समय या ठिकाणी सगळ्यांनी जाणलं आणि जाणल्यानंतर त्यांचं मन व्याकुळ झालं. मला दिवसा या ठिकाणी दिवसा लोक दिवे लावू लागलेले. दिवसा कुत्रे वळतात आणि वारा असा सुटलेला आहे. आकाशामध्ये अंधार पडलेला आहे. भयंकर असा आवाज येऊ लागलेला आहे. कर्कश आवाज येतोय.
ढगांचा गडगडाट होऊ लागलेला आहे. ढगांचा गडगडाट, विजांचा असा वारा सुटलेला आहे. विजा कडकडतायत आणि मग पाहता पाहता झाड मोडतायत. पाऊस या ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय. चंद्र सूर्य या ठिकाणी खवळलेले ते सर्वांनी या ठिकाणी जाणलं आणि उगाच या ठिकाणी भांडण करू लागले. हा जो काय अनर्थ या ठिकाणी समजला आणि समजल्याबरोबर धन्य धन्य सावता सागर परिपूर्ण शांत झाले. एकादशी संपली, द्वादशीची रात्र चालू झाली आणि सर्वांनी त्यांचं अवलोकन केलं आणि त्रयोदशीचं सूर्यदर्शन झालं. आणि आता या ठिकाणी माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याला समजलं की माझा सावता आता या ठिकाणी जगातून जाणार, सावताचा पर्याय होणार. म्हणून भगवान पांडुरंग परमात्म्यानं गडबडून या ठिकाणी पंढरपूर सोडलं आणि रुक्मिणी मातेला विचारतात, रुक्मिणीला विचारतात, आपली पत्नी जी आहे ना, रुक्मिणी मी चाललो, सांगावं लागतं. घरातून जर जायचं असेल तर पतीला सांगावं लागतं की मी चाललो, कुठं चाललो, काय चाललो. जी पत्नी अर्धांगिनी असते तिला सांगावं लागतं. नाही सांगितलं मग बाबा बुवा कुठं गेला, बुवा तुमच्या भागात बुवाच म्हणतात. संभाजीनगर, पुणे, संगमनेर बुवाच म्हणतात. आता आम्हाला बी बुवाच म्हणतात काय काय ठिकाणी. बुवा काय बुवा बरं आहे. त्या प्रचार माध्यमातून 5 लोक या ठिकाणी दिंडीमध्ये आले भेटाय. आले की देवा ते सर मला आले ना, 5 लोक आले. संभाजीनगरचे बाबा म्हणले आम्ही आलो पण पाऊस चालू आहे, आता तुम्हीच या. मग ते मेसेज करतात, बाबा बुवा या ना. मी म्हटलं येणार, मी संभाजीनगरला उद्या येणार. वा वा वा, आनंद झाला. मग आपल्याच घरी आपल्याच घरी जेवण करू. ठीक आहे, मग आनंद वाटतो. मग ते सांगावं लागतं. मग भगवान पांडुरंग परमात्म्यानं रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी मी जातोय. हे जातो म्हटल्यानंतर रुक्मिणी म्हणते कुठं चालले स्वामी, आणि रुक्मिणी म्हणते मी सुद्धा येते. म्हणून दोघंही या ठिकाणी वेगानं चालतात. त्याचा वेग असा मनोवेग होता आणि वेगाने येतात. इतका वेग होता गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी अनावातो हरी मज दिना ते उद्धरी. असा भगवान पांडुरंग परमात्मा आणि ते निघतात आणि दोघं वेगाने कोणाला सुद्धा कळालं नाही. सद्गुरु देवाला, देव भगवंताला आपल्या सावता महाराजाला भेटतात. सावता महाराजांना आनंद होतो. पण वकाळ या ठिकाणी दिसू लागलेला आहे. सावता महाराजांची आवड आहे, देवाला विरह वाटू लागलेला आहे. आणि मग या ठिकाणी ज्ञान दृष्टीने भगवंतांना पाहिलं आणि सावता महाराजांना पाहिलं आणि जाणलं. आणि सगळेच या ठिकाणी सावता महाराज सगळे देव त्या ठिकाणी आले आणि सावता महाराजांना प्रेमाने पाहू लागले. आणि सावतो महाराजाचं जे काही तेज होतं ते सुंदर तेज या ठिकाणी दिसू लागलं. लहान थोर वयो वृद्ध त्यांचा कोणताच भेद नव्हता. याल तरी यावे लागे अवघे माझ्या मागे मागे, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानावा. या सगळे आले आणि या ठिकाणी या श्रेष्ठ भूतळावर दुसरा कोणी सुद्धा आढळत नाहीये. आणि देवानं सुद्धा या ठिकाणी आरणला वस्ती केली. आणि आरणला वस्ती केल्यानंतर शांती क्षमा दया क्षमा शांती येते देवाची वस्ती. आणि मग रात्री भगवंत या ठिकाणी भगवंत
आपल्या सावता महाराजांना बोलतायत. सावता महाराजांच्या रात्री वनमाळीने स्वानंदाने प्रेमाने भेटले आणि भगवंताने आमच्या सावता महाराजाचं मुख पुरवाळलं. महाराज धन्य धन्य मने सावत्यास तू साधिले पुरुषार्थ वार करीता असोच पूर्णतत्वा पोशिले. भगवंत म्हणता सावता या जगामध्ये अवतार धारण केला. अवतार धारण केल्यानंतर या संसारामध्ये ग्रस्त आश्रमामध्ये असून तुम्ही या ठिकाणी सर्वस्व या ठिकाणी आतिथ्याचा सन्मान केला, साधूंचा सन्मान केला, सर्व या ठिकाणी परिपूर्ण आलं. आणि असं म्हटल्यानंतर या ठिकाणी धन्य धन्य सावताला म्हटलं आणि तुझ्या ग्रस्त आश्रम सर्वात श्रेष्ठ आश्रम या ठिकाणी संपूर्ण सुख समाधान पावला. आणि मग ब्रह्मचार्य संसारामध्ये असून ब्रह्मचार्य तू या ठिकाणी घातलं. 4 प्रकार सांगितले. ब्रह्मा प्रजापत्य, नैष्ठिक गायत्र, प्रजापत्य, ब्रह्मचारी, परिपूर्ण सावतार. आणि ऋतुकालामध्ये स्त्री गमाना, स्त्री माते समान मानणारा प्रजापत्य ब्रह्मचारी तू एक सावतार. ग्रस्त आश्रमाचे 4 प्रकार सांगितले. कळशी जीवन, वाताक्षर, यायावर याचित 2 प्रकार सांगितले. शालीन षटकर्म समर्ग, घोर संन्यासी अशी या ठिकाणी अनेक प्रकार सांगितले. सांगत या ठिकाणी स्वर्ग ऐश्वर्य सर्व या ठिकाणी मानव लोक मानव देहाला येऊन आनंदला आले. आनंदला आल्यानंतर सर्व मानव थकीत झाले. ऋषीगण त्या ठिकाणी आले. रिद्धी सिद्धी या ठिकाणी आलेली. लक्ष्मी आली. त्या लक्ष्मी या विजयाने शोभू लागली. सावता महाराजांना परिपूर्ण भेटली आणि आनंद वाटला त्या लक्ष्मीला. कर्तव्य कर्म करत असताना देव लक्ष्मी थकीत झाली. सावता महाराजांना पाहिलं आणि अंतकरण भरून आलं. थोर या ठिकाणी चिंता वाढली. पूर्वकाळ सर्व पाहिला. मळा जो होता मळ्यामध्ये वाफ्याचं पाणी होतं. वाफ्याचं पाणी जात होतं. दुग्धमय झालं. सगळे या ठिकाणी आनंदाने नाचू लागलेले. त्या ठिकाणी गंगा नद्या यमुना गुप्त रूपाने आनंद आल्या आहे. आणि जगाचं पाप ताप फेडणाऱ्या आपल्या आनंद आल्यानंतर धन्य धन्य मनती सावत्या थोर ख्याती ऐसा पवित्र नसती जगी. सावता महाराज त्या जगामध्ये पवित्र या ठिकाणी आज सांगितलं. आणि या प्रख्यात धन्यता दिली सावता महाराजाला. पर्यान काळ जवळ जवळ येऊ लागलेला आहे महाराज. आणि सावता महाराज घाबरू लागले. का घाबरू लागले? सावता महाराज मरणाला घाबरत नाही संत. सावता महाराज या ठिकाणी आपल्या संत वियोगाला घाबरतात. सगळ्या संतांना भेटतात. सर्व देवाला भेटतात सावता महाराज. आणि ऋषी मुनींना आलिंगन दिलं. वारकऱ्यांना नमस्कार केला. भजन गजर सुरू केला आणि जे जे काल करू लागलेले. आणि त्यावेळेस सुद्धा आमचे सावता महाराज विठ्ठलाचं नामस्मरण करतात. विठ्ठल विठ्ठल माझा 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 माझा
मग या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन, सावता महाराजांचा देवाचा संवाद झाला. नंतर झोपलेलेच रात्री या ठिकाणी चतुर्दशी संपली. चतुर्दशीचा दिवस उजाडला. सावता महाराजांचं पर्याय या ठिकाणी सावता महाराजांना जाणार आहे. शांत चित्तानं त्यांचं सावता महाराज जीवन चरित्र या ठिकाणी आपण ऐकलं. शेवट या ठिकाणी ऐका. लक्ष्मी रूप तेज भासू लागलेले, कांती समान अप्सरा अलंकार धारण केलेले, शांती परिपूर्ण स्वर्ग ऐश्वर्य हरणला आले. सर्व मानव या ठिकाणी थकीत झाले. ऋषीगण येतात. रिद्धी सिद्धी लक्ष्मी आली. सावता महाराजांना पाहिलं. अंत सावता पूर्ण शांत झाला. थोड या ठिकाणी चित्ता आणि चिंता दोन असतात महाराज आयुष्यामध्ये. चित्ता म्हणजे शेवटला जाळते, चिंता म्हणजे जिवंतपणे माणसाला जाळते. कशी जाळते जिवंत? चिंताच असते. कोण्या गोष्टी चिंता असते? मग ही चिंता चांगली का? चिंता नाही. म्हणून सावता महाराजांचं या ठिकाणी गंगाधी कृपा गुप्त रूपाने विहिरीमध्ये आल्या. जगाचं पाप ताप फेडण्यासाठी सामर्थ्य आपण आपल्याला सर्व धन्य धन्य म्हणू लागले. सावत्याची ख्याती परिपूर्ण असा सावता पवित्र शुभेच्छा विचारणा दिल्या. तनु मानसा सत्वापती आणि कार्य कारण रहित या ठिकाणी धन्य धन्य सावता माझं जीवन प्रियंका जवळ आला. सावता मला संत वियोगाला घाबरू लागलेले ते आपण पाहिलं. आणि ही मी कसा आहे? मी रंक आहे, मी पापी, ही हिंदी नाही. सावता महाराज म्हणतात ऐका, मी कसा आहे? रंक मी पापी ही नदीना मजत्वा करावे पावन सांभाळा सदैवी अनुदिन जन्मोजन्मी मी आना. मी ही नाही, मी पापी, मी रंग आहे आणि याचा जन्मोजन्मी सांभाळ करा. अनुमतीचे श्रेष्ठ सज्जनांना टाळी वाजवली. देव विमानामध्ये बसलेले आणि
या सावता हृदयाने पाहतात देवाने पुष्पवृष्टी केली आकाशातून आणि आतून या ठिकाणी जय जयकार केला अंतःकरण भरून आलं एकाग्र प्रकार सावता महाराजांना आसन धारण केलं बोल ना बोल ना बोल ना बोल ना वाटा